महाराष्ट्राच्या सर्व पालक वर्गांना तसेच सर्व शाळांमधून अध्यापन करणाऱ्या गुरुजन वर्गांना नमस्कार। बघा, प्रत्येक पालकाचं स्वप्न हे आहे की माझं मूल हे चांगल्या शाळेमध्ये त्याने शिक्षण घेतलं पाहिजे। चांगली शाळा म्हणजे एकदम स्टार शाळा, पण स्टार कशी तर फक्त भौतिक दृष्ट्या नाही बरं, तर ती शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा स्टार असली पाहिजे। म्हणजे ज्या शाळेमध्ये फक्त 70,000 रुपये वार्षिक भरायचे किंवा 1,00,000 रुपये वार्षिक भरायचे म्हणजे ती स्टार शाळा होईलच असं नाही, तर ती स्टार शाळा असावी शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आणि सगळ्या सोयी सुविधांनी युक्त असलेली शाळा असली पाहिजे। आणि कोणाला वाटणार नाही की माझं मूल अशा शाळेमध्ये शिकावं? अशा शाळा आहेत का? हो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा शाळा आहेत आणि त्यांनाच आपण म्हणतो जवाहर नवोदय विद्यालय। जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेची माहिती आपल्याला असते आणि आपल्याला असं वाटतं की माझंही मूल त्यामध्ये प्रवेशित झालं पाहिजे, पण ही संधी आहे कुणाला? जो विद्यार्थी फक्त इयत्ता 5वी मध्ये शिकतोय सध्या, त्या विद्यार्थ्याला 6वी मध्ये प्रवेशासाठी संधी असते। पण यामध्ये फक्त असं नाहीये की आपल्याला 5वी मध्ये मूल शिकतंय म्हणजे माझ्या मुलाचं ऍडमिशन जाऊन मी डायरेक्ट जवाहर नवोदय विद्यालयामध्ये करणार आहे असंही होणार नाहीये, तर त्याला प्रवेश पूर्व परीक्षा सुद्धा द्यावी लागणार आहे। काय आहे ही जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश पूर्व परीक्षा तेही जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओ मधून। त्याचे सगळे क्रायटेरिया काय आहेत हेही जाणून घेणार आहोत, अभ्यास कसा करायचा हेही जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक बघा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईल। तर बघा, स्टार विद्यालय आहे ही एकदम पीएम श्रीची विद्यालय आहेत ही एकदम सगळ्या सोयी सुविधांनी सज्ज अशी विद्यालय आहेत ही एकदम, ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय JNV। तुम्ही ज्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची म्हणजे केंद्राची एक शाळा असते आणि त्या शाळेमध्ये तुम्हाला दरवर्षी 80 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असतो। त्याच जिल्ह्यातील दुसऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घेता येत नाही। सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपल्याला इथं करायची आहे, स्टेप बाय स्टेप आपण चर्चा करूयात। फक्त व्हिडिओ सावकाश आणि काळजीपूर्वक बघायचा आहे। बघा, जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी जी आहे म्हणजेच त्याला JNV-ST असं म्हटलं जात असतं, ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाणारी एक राष्ट्रीय पातळीवरची प्रवेश परीक्षा आहे आणि देणारे कोण आहेत तर इयत्ता 5वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी। बघा, शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये आपण बघितलेलं आहे इयत्ता 4थीला यावर्षी शिष्यवृत्तीची परीक्षा आहे आणि 5वीची जी काही परीक्षा आहे यामध्ये जर विद्यार्थ्याने यश संपादन केलं ना तर त्याचं शैक्षणिक भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही। म्हणजे इयत्ता 5वीत शिक्षण घेणारा विद्यार्थी जो आहे तो ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा देऊ शकतो आणि त्याला ऍडमिशन मिळणार आहे 6वीच्या वर्गामध्ये। कुठे तर JNV मध्ये। चला, पुढे काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत। काय निकष आहेत या जवाहर नवोदय विद्यालयासाठी आपण पात्र होण्याचे? तर विद्यार्थी हा सरकारी शाळांमध्ये किंवा सरकारी अनुदानित शाळेमध्ये किंवा एखादी मान्यता प्राप्त शाळा आहे। मान्यता प्राप्त शाळा याचा अर्थ असा असतो की त्या शाळेला UDAIS क्रमांक मिळालेला आहे। सर्व विद्यार्थी उणेपुणे सगळेजण मान्यता प्राप्त शाळेतूनच शिक्षण घेत असतात आणि आपण सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला मान्यता प्राप्त शाळेतच प्रवेश देत असतो। म्हणजे या निकषा संदर्भामध्ये कुठलीही चिंता करण्याची गरज नाहीये की माझा विद्यार्थी हा मान्यता प्राप्त शाळेमध्ये शिक्षण घेतो का। सरकारी शाळा म्हणजे सर्व नगर परिषदा असतील, जिल्हा परिषदांच्या शाळा असतील, या सगळ्या सरकारी शाळा आहेत। बघा, 3री 4थी आणि 5वीचं शिक्षण त्यानं पूर्ण केलेलं असावं कशामधून तर मान्यता प्राप्त शाळेमधून। निश्चितच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे तुमचं मूल हे 3री मध्ये, 4थी मध्ये आणि 5वी मध्ये मान्यता प्राप्त शाळेमध्येच ते शिक्षण घेत आहे। त्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, आमचे बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत ते ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत असतात आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी एखादी चुणूक असते
की त्यामध्ये स्पार्क असतो त्या विद्यार्थ्यामध्ये, त्या पालकालाही वाटत असतं की माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे या मुलाचं भविष्य काय होईल, किंवा तिथे अध्यापन करणारे जे काही शिक्षक आहेत त्यांनाही असं वाटत असतं की या विद्यार्थ्यामध्ये खूप चांगला स्पार्क आहे, हा भविष्यात काहीतरी करू शकतो. तर अशा विद्यार्थ्यांना जर तो 5वीत शिकत असेल तर सुवर्ण संधी आहे की जर त्या विद्यार्थ्याने JNV ची परीक्षा क्रॅक केली तर त्याला आपल्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश निश्चित मिळू शकतो. आणि यासाठी आमच्या शिक्षक बांधवांचा हातभार असणं तेवढंच गरजेचं आहे. पालकांनी प्रोत्साहन आपल्या मुलाला देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत यांना सरळ सरळ 75% जागा ज्या आहेत या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये राखीव असतात. त्यानंतर राहिलेल्या ज्या काही 25% जागा आहेत यामध्ये शहरी भागाचा कोटा तसेच ग्रामीण भागाचाही काही गुणवंत विद्यार्थ्यांचा कोटा त्यामध्ये भरला जातो. यामध्ये SC ST साठी सुद्धा विशेष आरक्षण आहे. मुलींसाठी तर खूप छान अशी गोष्ट आहे की 33.33% एवढ्या मुलींसाठी जागा ज्या असतात त्या राखीव असतात. मुलींना चांगलं शिक्षण द्या आणि ती संधी पालकांना निश्चितच जवाहर नवोदय विद्यालय देते. तुमच्या मुलींसाठी 1/3 जागा ज्या आहेत त्या मुळातच जवाहर नवोदय विद्यालयामध्ये राखीव असतात. या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. बघा, पुढच्या घटकाकडे जायचंय आपल्याला. ही परीक्षा नेमकी असते कशी, तर परीक्षा पूर्णपणाने वस्तुनिष्ठ असते. आता वस्तुनिष्ठ म्हणजे काय, तर प्रश्न विचारलेला असतो, खाली 4 पर्याय दिलेले असतात. 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो, त्याला म्हणायचं आहे वस्तुनिष्ठ. परीक्षा जी होणार आहे ती फक्त 80 प्रश्न त्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. पेपर यासाठी एकच असणार आहे. 80 प्रश्नाला 100 गुण असणार आहेत. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 1.25 जे काही गुण आहेत ते इथं मिळणार आहेत. त्यानंतर 2 तासाचा वेळ हा पेपर सोडवण्यासाठी काय होणार आहे, मिळणार आहे. बघा, मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणी अशा स्वरूपामध्ये हा पेपर असणार आहे. मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच त्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणत असतो. आणि या बुद्धिमत्तेवर जवळपास 40 प्रश्न, जवळपास म्हणण्यापेक्षा निश्चित रूपाने 40 प्रश्न विचारले जातात. आणि हे जे 40 प्रश्न आहेत या 40 प्रश्नांना 50 गुण असतात. किती गुण असतात? 50. त्यानंतर अंकगणित म्हणजेच गणिताचे जे काही आहेत ते 20 प्रश्न विचारले जातात आणि या 20 प्रश्नासाठी 25 गुण असतात. आणि भाषा यामध्ये 4 उतारे विचारले जातात. उतार्यावर आधारित प्रश्न म्हणजे विद्यार्थ्याचं वाचन, वाचून त्याला आकलन होतं की नाही यावर आधारित 4 उतारे विचारले जातात आणि त्यावर प्रत्येक उतार्यावरती 5-5 प्रश्न असे 20 प्रश्न तयार होतात आणि त्यांना सुद्धा 25 गुण असतात. म्हणजे आपल्याकडे 80 प्रश्न असतात. 80 प्रश्नाला एकूण 100 गुण असतात आणि एवढा सगळा 80 प्रश्नांचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 तास एवढा अवधी असतो. आणि यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळवणारे जे काही विद्यार्थी आहेत यांनाच तिथे प्रवेश दिला जातो. बघा, आपण जवाहर नवोदय विद्यालयातच का प्रवेश घ्यायचा आहे, तर आपल्यालाही माहिती आहे की आपल्या मुलाचं भविष्य हे शिक्षणाने घडणार आहे आणि दर्जेदार शिक्षणाने घडणार आहे. तर इथे काही पॉइंट्स आहेत त्यावर आपण चर्चा करूयात. तिथे पूर्णतः निवासी व्यवस्था आहे, म्हणजे मुलांना तिथेच राहण्याची सुविधा असते. हॉस्टेल सुद्धा चांगलं दर्जेदार हॉस्टेल तिथं असतं. सहशिक्षण देणारं विद्यालय आहे हे. सहशिक्षण देणारं विद्यालय या अर्थाने की आपलं मूल वास्तव्याला तिथं आहे, म्हणजे फक्त राहणं खाणं झोपणं नाहीये, तर त्यासोबतच काही संस्कार, काही इतर ऍक्टिव्हिटीज म्हणजे पिरियडच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये सुद्धा तिथे होत असतात. त्यानंतर मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र असतं. जे काही हॉस्टेल आहे, निवास व्यवस्था आहे ती मुलांसाठी वेगळी आहे, मुलींसाठी वेगळी आहे. सुरक्षितता आहे तिथे आणि सगळ्या गोष्टींनी अद्ययावत असं वसतिगृहाची सोय या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये असतेच. स्मार्ट क्लास असतात. बघा, डिजिटलचा जमाना आलेला आहे. सगळीकडे आपल्याला असं वाटतं की माझ्या विद्यार्थ्याचं शिक्षण हे स्मार्टली झालं पाहिजे. तर इथे सगळ्यात
स्मार्ट शिक्षण आहे, स्मार्ट क्लास आहेत, चांगल्या चांगल्या लॅब्स आहेत, म्हणजे तिथे साधनांची कुठलीही कमी नाहीये. जो काही निधी केंद्र शासन पाठवतं ते सर्वप्रथम जवाहर नवोदय विद्यालयांच्या शाळांना पाठवतं. तिथे कुठल्याही वस्तूची कमी नाही आणि त्या ज्या वस्तू असतात एकदम हाय क्वालिटी वस्तू तिथे असतात. त्यानंतर मोफत दैनंदिन वस्तू आणि साहित्य सुद्धा विद्यार्थ्यांना तिथं विनामूल्य आपल्याला मिळतंय. खेळ आणि क्रीडा सुविधा सुद्धा तिथे खूप मोठ्या प्रमाणावर अवेलेबल असतात. ज्या पालकांनी जवाहर नवोदय विद्यालयाची शाळा बघितलेली असेल ती काही एखाद्या शहरामध्ये नसते, तर शहरापासून थोडंसं 1-2 किलोमीटर अंतरावरती असते. खूप मोठं क्रीडांगण त्यांच्याकडे असतं. सगळ्या प्रकारच्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज त्यांच्याकडे घेतल्या जातात. म्हणजे मुलांमध्ये जे काही कौशल्य आहे ना, सगळ्या कौशल्यांना तिथे वाव मिळू शकतो. मुलांमध्ये जे काही गुण आहेत ना, त्यांच्यामध्ये संगीताचे गुण असू द्या, त्यांच्यामध्ये खेळाचे गुण असू द्या, त्यांच्यामध्ये एखाद्या विशिष्ट कलेचे गुण असू द्या, सगळ्या कलागुणांना वाव कुठे मिळणार आहे, तर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मिळणार आहे. आणि सोबतच शिक्षण सुद्धा दर्जेदार होणार आहे. कारण तिथला जो काही शिक्षक स्टाफ आहे ना, तो सुद्धा तेवढाच दर्जेदार असतो. सगळ्यात महत्वाचं हे नाहीये की फक्त बिल्डिंग कशी आहे, बिल्डिंग बघून आपण 70-80 किंवा 1,00,000 रुपये वार्षिक भरणारे पालक आहोत, पण मात्र फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जर एवढ्या सगळ्या दर्जेदार गोष्टी मिळत असतील, तर आपल्या विद्यार्थ्यांना त्या दिशेने घेऊन जाणारे खरे आपण त्यांचे पालक होणं खूप गरजेचं आहे. जर समजा जवाहर नवोदय विद्यालय जे आहे, तुम्हाला त्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश एकदा मिळाला ना, तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एकाच छताखाली तुम्हाला तिथं मिळणार आहेत आणि त्या सुद्धा दर्जेदार गोष्टी मिळणार आहेत. म्हणून आपल्यालाही वाटतंय ना की आपलं मूल जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेशित झालं पाहिजे. असं जर तुमची मनोमन इच्छा जर असेल, तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण काय करू शकता, आमच्या केके टॉप EDU, केके टॉप एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर जर काही तुम्हाला अडीअडचणी असतील, तर हा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे. यावरती तुम्ही मेसेज करून तुमच्या अडीअडचणी निश्चितच विचारू शकता. आणि राहिला प्रश्न या परीक्षेची तयारी, सर तुम्ही आम्हाला सांगितलं की यामध्ये मेंटल ॲबिलिटी असणार आहे, यामध्ये मॅथमॅटिक्स असणार आहे, यामध्ये भाषा विषयाचे उतारे असणार आहेत, याची तयारी आम्ही करायची कशी? तुमची सगळी तयारी याच युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही घर बसल्या करू शकता, ते पण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नियमितपणाने तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाचे तुमच्या विद्यार्थ्यासाठी आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये व्हिडिओची सिरीज घेऊन येणार आहोत. याचा नक्कीच सगळ्या पालकांनी फायदा घेणं गरजेचं आहे. ज्या गुरुजनांनी हा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आपल्याच ग्रामीण विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडे आपण काय करूया, थोडंसं प्रयत्न करूयात. काही हरकत नाहीये. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.